की आम्ही जे उत्पन्न घेतो की आम्ही 100-150 टनासाठी उत्पन्न घेत नाही, आम्हाला 80+ निघाला, 80 ते 90च्या दरम्यान ऊस निघाला, खूप झाला. आपल्याच्याने 100 ते 150 टनाचं आपल्याच्याने नियोजन होत नाही, आपल्याच्याने फवाऱ्या होत नाहीत. त्यासाठी आपण काय करायचंय ते सगळं या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला बघूयात आपण आमच्या ऊसाला फुटवे किती झालेले आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 फुटवे झालेले आहेत. अशा प्रकारे सरासरी आपण 8 जरी फुटवे धरले, प्रत्येक बेटाडाला 8 जरी फुटवे धरले तरी सहजरित्या आपला जरी ऊसाची हाईट कमी पडली किंवा काही झाले तरी फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला टनेजला मार खात नाही आणि योग्य प्रकारे टनेज भेटून जातं. तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की ही 4.5 फुटाची पट्टी आहे. आपली 4.5 फुटाचीच करा, 7 फूट 8 फूट करून आपल्याला योग्य ते उत्पन्न मिळू शकत नाही. कारण आपण जे शेतकरी आहोत ना ते आपल्याला तशी फवारणी, तसं त्यांच्याजोगं मटेरियल, त्यांच्याजोगं 8 दिवसाला डोस आपल्याला जमणार नाही. तर त्यासाठी आम्ही काय करतो, एक 15 दिवस ते महिन्याच्या दरम्यान, प्रत्येकी 15 दिवस ते महिन्याच्या दरम्यान जोवर ऊसामध्ये जायला येत आहे आपल्याला तोवर आम्ही ऊसामध्ये फिरून मटेरियल टाकतो. तिकडून फिरून दोन्ही साईडने मटेरियल टाकतो आणि पाणी सोडतो. दर 4 दिवसाला ऊसाला आम्ही पाणी देतो. ड्रिपने दर एका दिवसाला देऊ शकता, पण आम्ही 4 दिवसाला, आठवड्यातून 2दा ऊसाला पाणी देतो. ऊसाला 2दा पाणी दिल्याने काय होते, एकदा जर तुम्ही 8 दिवसातनं पाणी दिलं तर ऊसाला भरपूर पाणी भेटणार नाही. ऊस हे फक्त पाण्यावलं पीक आहे, त्यासाठी ऊसाला भरपूर प्रमाणात पाणी देत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 महिन्याचा ऊस झाला की ऊसाला रेग मारत जावा. रेग मारत म्हणजे बुजवटा करत जावा. बुजवटा केल्याने ऊसाची वाढ खूप फास्ट प्रमाणात होते. आणि 3 महिन्याच्या आत ऊस बांधत जावा. 3 महिन्याच्या आत ऊस बांधल्याने ऊसाची हाईट खूप जाते. साईज बघा, साईज बघू शकता, 100 ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे. आणि मित्रांनो, हा ऊस जो आहे तुम्ही बघताय ते हा आहे केवळ आणि केवळ 5 महिन्याचा. 5 महिन्याचा ऊस बघा, इतक्यापर्यंत सरासरी इतक्यापर्यंत ऊस गेलेला आहे. 5 महिन्याचा ऊस आहे. आणि या ऊसाला प्रत्येकी महिन्यातनं एकदा तरी आमचं अन्न पुरवलं जातं. जसं की माणसाला जेवणाची गरज असते, मटेरियल लयतलं 1 महिनाभर 2 महिने टिकतं. तर त्यासाठी आपण प्रत्येक महिन्याला ह्याला खत हे दिलंच पाहिजे. जोवर आपल्याला आत शिरता येतंय तोवर आपण खत दिलं पाहिजे. महिन्याला द्या, 15 दिवसाला द्या, पण खत हे द्याच. आणि पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सुरुवातीला ऊस लावलेला तेव्हा आम्ही सरी खत टाकलेला, एकरी 2 टेलर असा सरी खत टाकलेला आहे. त्यामुळे ऊसाला जरी आपल्या मटेरियल कमी पडलं तरी ऊस भेट नाही. आणि समजा आपला ऊस मोठा झाला पडला तर ती जे आपण 2 टेलर खत टाकलेलं आहे त्या खताचे जेव्हा ऊस चालत राहतो वर, आणि हेच उन्हाळ्याचे 4-5 महिने असतात ते की ऊसाला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळावं लागतं. आणि या 4 महिन्यात झालेली वाढ, या वाढीवरच आपल्या ऊसाच्या वजनाचं डिपेंड असतं. कारण पावसाळ्यात तर ऑलरेडी सगळ्याच ऊसांची वाढ होते, पण उन्हाळ्यात वाढ करणं ही महत्त्वाचा पॉईंट आहे. तर त्यासाठी तुम्ही अवश्य 15 दिवसाला ते महिन्याला एक का होईना डोस टाकत राहा. एक 10-20 असेल, प्रत्येक वेळेस वेगळं तुमच्या लागाने जसं काय असेल ते दुकानदाराशी सल्ला घेऊन तुम्ही टाकू शकता मटेरियल. आणि अशा प्रकारे 5 महिन्यांचा ऊस आहे. इतका ऊस झालेला आहे. तर तुम्हाला किती कांड्या येते धावतो, या इकडं या, पहा, 1 2 3 4 5 आणि ही 6वी कांडी आणि पोग्याची 7वी. तर अशा प्रकारे 7 कांड्या ऊस आलेला आहे 5 महिन्यात. 5 महिन्यात 7 कांड्या आलेला आहे. इथून पुढेच आता याची वाढ चालू होणार आहे, फास्ट जोमाने वाढणार आहे. आणि तुम्ही साईज पण बघू शकता, जवळजवळ 100 ग्रॅमपर्यंत साईज गेलेली आहे. अशा प्रकारे खूप दणकट ऊस आलेला आहे. आणि आपण जास्त डोक्यात घ्यायचं नाही की 100-150 टन, आपण 80 ते 90 टन निघाला, आपल्याला खूप बस झालं. आणि तुम्हाला सांगू इच्छित आहोत की ह्या ऊसासाठी आपल्याला फवारणी करणे होत नाही. आपल्याला फक्त मटेरियल द्यायचं आहे, आपल्याला फवारण्या होणार नाहीत. आपण म्हणजे कसं आहे, ऊस हे क्षेत्र याला पाणी भरपूर लागतं. तर तुमच्याकडे पाणी असेल ना तर 4 दिवसाला भिजवत जावा. 4 दिवसाला भिजवण्याची खूप फायदे येते. तुम्ही 1 2 3 महिने ऊसाला 4 दिवसाला भिजवून पहा आणि मला पुन्हा सांगा की ऊसाचा काय रिझल्ट आहे. ती तुम्ही अवश्य तसे करून पहा. आणि मित्रांनो, जे हा जो भाग आहे पूर्ण बेटाडापर्यंतचा आणि त्या साईडपर्यंत हा सुपीक भिजला पाहिजे. सुपीक भिजल्याने इथली माती कशी मऊ राहते आणि मुळ्या खूप चालतात. आणि इथली जी माती आहे ती इथली माती निबार झालेली असते. तर इथली माती सुपीक राहिली पाहिजे, त्यासाठी थोडंच पाणी सोडायचं, जेणेकरून इथून चुळचुळ पाणी वाहिलं पाहिजे. आणि
इकडची जी माती आहे ती सुपीक राहिली पाहिजे. त्यासाठी सरीवर थोडं थोडंच पाणी लावत जावा. जास्त पाणी लावल्याने इतपर तुम्ही जर पाणी लावलं जास्त तर ही मातीसुद्धा निबार होते आणि याच्या मुळ्यांना त्रास होतो. आणि अशा प्रकारे भिजवल्यामुळे ड्रीपवर भिजवल्यासारखे होते. मित्रांनो, तुम्हाला आणि मी चारी साईडने ऊस दावतो कसा आहे ती. इथे पुढे चढ आहे, त्या चढावर गेल्यावर संपूर्ण ऊस दिसतो. या तुम्हाला एक लेवल, संपूर्ण ऊस एक लेवल आहे. या तुम्हाला लेवल सगळा ऊस आहे. लेवल एकदम समान आहे. ऊस असा नाही की इथे बारका तिथे मोठा असा कुठेच नाही, एक समान ऊस सगळा आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ऊसाचे खूप मस्तपैकी नियोजन मी तुम्हाला माहिती देत राहील. तर त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि धन्यवाद.